सत्कार करावा। आता ज्यांनी हे भव्य यात्रा बनवण्यासाठी एसटी खताळकर निधी खताळकर आणि टीम यांना सहकार्य केलं, त्या सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं आपण अभिनंदन करतो। त्यामध्ये झालेल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये दादा मोठे यांनी क्रिकेटचे सगळे सामने बनवण्यासाठी सहकार्य केलं। आता त्यांच्या वडिलांचा म्हणजे दादा पोटे मोठे यांचा सन्मान केला। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे गजरचा कार्यक्रम त्या अगोदर भव्य आता महाप्रसादाचे सौजन्य डॉक्टर सचिन मोठे साहेब यांच्या वतीने गेलं, त्यांच्याही सहकर्मी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचाही आपण आनंदमय सोहळ्यामध्ये सन्मान केला। त्याचबरोबर गजरच्या कार्यक्रमाच्या सौजन्यासाठी सुरेश पाटील सरपंच यांचा सन्मान करण्याचा त्यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहतात। त्याचबरोबर प्रकाश नामदेव मोठे नाना यांना त्यांच्या घरातून कोण उपस्थित असतील त्यांना विनंती करतो या ठिकाणी राहतात। ऑनलाईन यांनाही विनंती करतो की त्यांच्या घरामध्ये कोण असेल त्यांनी त्यांचा सन्मान करायचा। त्याचबरोबर विलास मधुकर संजय ढोले पाहुणे म्हणजे अजित कुमार पाहुणे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी सुरेश पाटील यांचा सन्मान करावा। अजित कुमार पाहुणे गुरुजी या ठिकाणी आमचे दुसरे मामा म्हणजे या यात्रा कमिटीचे आधारस्तंभ म्हणून पाहुणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि विलास मधुकर संजय ढोले यांनी गजरच्या कार्यक्रमाला सहकार्य केलं, त्यांचाही आपण सन्मान करतो। तर विलास मधुकर संजय यांना विनंती करतो की आपण पुढे जावं। त्याचबरोबर विष्णू पावडेकर यांनी या ठिकाणी गजरचं सहकार्य केलेलं आहे, त्यांना विनंती करतो। हा चालेल। त्याचबरोबर सुरेश बाबू पाहुणे, विकास दुर्गा पाहुणे, तुषार नारायण पाहुणे यांचं या ठिकाणी स्वागत आणि त्यांचं अभिनंदन। त्याचबरोबर सतीश आबाजी जोडकर त्याचबरोबर सतीश आबाजी जोडकर यांनी लाईव्ह डेकोरेशनचं सहकार्य केलं, त्यांचं आपण अभिनंदन करतो। या ठिकाणी वेगळे सौजन्य संजय गोविंदला सर्व पालखी सजावटीसाठी त्यांनी सहकार्य केलं। पाहुणे तर कृष्ण श्रीपती पाहुणे यांना विनंती करतो। मी या ठिकाणी गणेश पाटीलांना विनंती करतो की तुम्ही सन्मान करावा। दोन मुख्य सत्कारी आहेत जे आम्हाला सुचवले ते महत्वाचे राहते आणि त्यांचे पाठीमागे ठेवून चांगल्या पद्धतीचा सन्मान करणं गरजेचं आहे। या ठिकाणी विविध गावच्या मुख्य सरपंच नवनियुक्त आणि जालिंदर लक्ष्मण पाहुणे यांना विनंती करतो तुम्ही या ठिकाणी यावं, तुमच्या सन्मान या यात्रा कमिटीच्या वतीनं आपण करणार आहोत। या ठिकाणी संजय गोविंदला सगळ्यांच्या घरामध्ये कोण असेल त्यांना विनंती करतो। अशामध्ये इतर पाहुणे गोविंद आणि शुभम तानाजी खताळ यांनी थंड पाण्याचं सौजन्य केलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी उपसरपंच म्हणून नियुक्त झालेल्या आणि त्यांचे मित्र जालिंदर लक्ष्मण पाहुणे यांचा सन्मान करावा। त्याचबरोबर सहकारी प्रसादीचे चेअरमन महादेव पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमचा सन्मान या ज्योतिबा यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे आणि त्यांना विनंती करतो तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपला सत्कार घेऊन जावं। त्याचबरोबर आता मी दोन मुख्य सत्कारांनी मागे ठेवले होते आणि खरंच ते अभिनंदनीय काम आहे। अक्षरशः मंत्रालयामध्ये आम्हाला जाता येत नव्हतं, परंतु तुम्ही 30 वर्ष नोकरी केली, 30 वर्ष एका चांगल्या अभिमानाच्या संस्थेवरती नोकरी केली, मंत्रालयीन अधिकारी आम्हाला वाटतं नाश्ता मिळतही नाही, परंतु त्या मंत्रालयातून अख्खं किचन आणि त्यांच्या प्रतिवर्षाचे
मंत्रालयामध्ये नोकरी केली आणि त्या नोकरीचं भाग्य असं एकही गोष्ट त्यांनी कमी करू दिलेली नाही. या ठिकाणी संतोष वाघमारे सर जर असतील तर त्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. एक आगळी गोष्ट त्यांच्या घरामध्ये संतोष वाघमारे सर उपस्थित असतील त्यांनी या ठिकाणी यायचं. गणेश वाघमारे असतील तरी इथे येऊ शकतात दोघांपैकी कोणीही. तर एक मंत्रालयामधली एक चांगली पोस्ट घेऊन आणली त्याचा सन्मान मी या ठिकाणी करण्याची विनंती करतो. आणि हे दादासाहेब चोपाळ सकाळ मागच्या 4-5 वर्षापूर्वी फक्त शिक्षक नाही तुमच्या आम्हाला दिसायचे बिझी असल्यामुळे रिटायर होईपर्यंत. परंतु आता रिटायर झाल्यानंतर त्या पोस्टची खरी किंमत काय आहे आता आम्हाला तिथे गेल्यावर कळते की एक चांगला अधिकारी म्हणून त्याचा त्यांचा सन्मान झाला गावच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं. यांचाही सत्कार होणं गरजेचं आहे. आपण कधी म्हणजे असे बाहेर आला दुसरे सरकार मंत्री असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर राजू पावणे यांचाही सन्मान आपण ज्योतिबा यात्रा कमिटीच्या वतीनं करतो. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मंत्र्यांनी करावा. चला अजून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं नाव घेतलेलं आहे तरी त्यांना विनंती करतो की प्रकाश नामदेव मोठे नाना त्यांच्या घरामध्ये कोण असेल मागं आवाज येत असेल तर लगेच यावं. हा महादेव पवार साहेब चेअरमन हनुमान सोसायटीचे पवार साहेब मार्केटिंग आलाय रागाना आमच्या एखाद्या पैसे भरले नसले तर त्यांना सहकार्य करावं. त्यांनी या ठिकाणी गावाची सेवा नंबर 1 ला सोसायटी आणली एका वर्षामध्ये असं आगळं वेगळं काम आणि गावामध्ये पहिल्यांदा सोसायटीमध्ये मी खटाबाईला विनंती करतो खटाबाईला विनंती करतो तुम्ही या ठिकाणी या. जगन्नाथ खडगे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. खटाबाईला खटा आणि जगन्नाथ खडगे यांना विनंती करतो. स्वप्नील त्या हरीच्या खट्यांचा करायला मंडळाचा सन्मान या ठिकाणी होतो. या एकच नाही हा एकच मिनिट हा घ्या स्वप्नील लगेच होता समाज मंडळाचा जमवण्याचा आभार तुम्ही या ठिकाणी देऊ दिला आणि लगेचच आहे आपले सूर्यदास पावणे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ज्योतिबा यात्रा कमिटीच्या वतीनं एक चांगला अधिकारी म्हणून गावचा सूर्यदास पावणे यांनी मुंबईमध्ये नाव ठेवलं आणि ती अभिमानाची गोष्ट म्हणूनच त्याचा सन्मान आपण करतो. मी ज्योतिबा यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचाही सन्मान करण्यात येत आहे. या ठिकाणी माझे सोसायटीचे आपले चेअरमन यांचा सन्मान करण्यासाठी मी खटाबाईला खटाळी जोड्याला ज्योतिबा खडगे यांना विनंती करतो की आपल्या आपण तालुक्यामध्ये नंबर सोसायटी घेऊन गेले आणि बोलण्यातही केला आपण करावं.
सन्मान आपण करावा. थोडंफार अजून व्यापार कमी करून गावाची सेवा गावाच्या लोकांना लाखो रुपये वाटप करण्याचं काम ह्या महिन्यामध्ये त्यांनी केलं आणि प्रत्येकाच्या खिशामध्ये यात्रेला पैसे मिळवून देण्याचं काम कोट्याधीच्या या सगळ्या रूपाने तुम्ही दिलेलं आहे. आणि माणूस असावा आणि बँकेच्या चालणार असं काम केलं. दादासाहेब निवृत्ती पाटील यांचा सत्कार करण्यासाठी दादासाहेब निवृत्ती पाटील कायम सहभागी होतात आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. यात्रेसाठी कायमच योगदान असते आणि मनोभावाचा सन्मान करण्यात येत आहे. आता हे 3 जे बंधू आहेत त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे की जे गेले कित्येक वर्ष त्यांची मुलं त्यांची नातवंड आता समाजसेवेमध्ये येतील की काय असं वाटतं. या ठिकाणी खंडाबा श्रीपती पावणे गुरुजी, विष्णू श्रीपती पावणे गुरुजी आणि शहाजी पावणे गुरुजी या ठिकाणचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं मी लक्ष्मण काका फुटे आणि खंडाबांना सकाळ गजानन विठोबा खंडे तिघांना विनंती करतो या ठिकाणचा सत्कार करावा. नावे घेऊन त्या समितीने विनंती करतो. या ना पावणे गुरुजी 2 पावणे गुरुजी यांचा सन्मान मी थोडा मामा बेटा म्हणतो म्हणतो पुढे बघा पुढे चला ज्योतिबाच्या नावाने चांगलं बघा. या ठिकाणी 3 गुरुजी विष्णू पावणेकर आणि शहाजी पावणे गुरुजी या ठिकाणी विनंती करतो. त्यांचा प्रतापगड सन्मान होत आहे. तो गुरु खतार यांना विनंती करतो या ठिकाणी यावं आणि
सर्वांना